इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे। आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे। आरोग्य भरती घोटाळ्यामध्ये पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली। आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आणि ठाण्यातून या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले। एवढंच नाही तर या अधिकाऱ्याकडे सध्या जॉईंट डायरेक्टर पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली एक मोठी कारवाई पुणे पोलिसांची। तसंच महेश बोटले या अधिकाऱ्यांची सध्या पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार चौकशीअंती काही महत्त्वाचे पुरावे सापडले तर त्यांना अटकसुद्धा केली जाऊ शकते। आरोग्य विभागातल्या भरती घोटाळ्याचे धागेदोरे थेट आरोग्य मंत्रालयात पोहोचल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती। पुण्यातनं आरोग्य विभागाच्या भरतीचा जो घोटाळा समोर आला, लक्षात आलं की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पेपर घेण्यात आला होता त्यांनीच हा पेपर फोडला। यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली। चंद्रकांत कुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट मंत्रालयात जाऊन पोहोचले। आत्ताच पुणे पोलिसांनी, काल आपल्याला माहिती आहे पुणे पोलिसांनी लातूर आरोग्य विभागाच्या संचालक सेवेला अटक केल्यानंतर त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांना पेपर नेमका कुठून मिळाला तर त्यांनी जॉईंट डायरेक्टर, ज्यांच्याकडे आता अतिरिक्त पदभार आहे, महेश बोटले म्हणून, जे मुंबई मंत्रालयात बसतात, त्यांच्याकडे जॉईंट डायरेक्टर पदाचा पदभार आहे, त्यांचं नाव घेतलं। पुणे पोलिसांनी आज सकाळीच त्यांना ठाण्यावरनं ताब्यात घेतल्याने आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे। टीएसपी डीसीपी लेवलचे अधिकारी त्याची तपासणी करतात। चौकशी आणखी समोर आलं तर त्यांनाही अटक होऊ शकते। हे धागेदोरे थेट मंत्रालयात जाऊन पोहोचले, त्यामुळे आणखीन कोण मोठे मासे गळाला लागतायत का हे आता तर चर्चा अशी होती की एजन्सीचं काही याच्यात सहभाग आहे पेपर फुटीत, पण दुर्दैवाने याच्यात सगळे शासकीय अधिकारी, आरोग्य विभागातलेच अधिकारी अडकलेत। म्हणूनच कदाचित आरोग्य विभाग सुरुवातीला पेपर फुटीचं प्रकरण टाळत होता, नाकारत होता, असं काही झालंच नाही असं म्हणत होतं, पण तपासाअंती हे सगळं गबाडच बाहेर निघलंय। बर चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। पुढच्या काही दिवसात या प्रकरणात आणखीन बड्या माशांना अटक होऊ शकते की जे या प्रकरणातले कदाचित खरे सूत्रधार आहेत। मुळात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। आज 8 डिसेंबर म्हणजे इंडिया मोबाईल काँग्रेसचं आयोजन आज करण्यात आलं। या कार्यक्रमाला व्हर्च्युअली सुरुवात झाली। या कार्यक्रमाला रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं प्रमुख भाषण झालं। यावेळेला त्यांनी 2G ते 4G आणि थेट 5G पर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर विशेष भर दिला। मोबाईल युजर ग्रोथसाठी अफोर्डेबिलिटी अर्थात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारची सेवा आणि उत्तम सेवा देण्याचं काम रिलायन्स उद्योग समूहानं पार पाडल्याचं मतही त्याने व्यक्त केलं। तसंच देशामध्ये आता फायबर कनेक्टिव्हिटीला एका मिशनसारखं पाहावं लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं। याच विषयाला केंद्रस्थानी ठेवत त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग क्लीन एनर्जीसाठी करण्याच्या मुद्द्यावर सुद्धा भर दिला। यामुळे शिक्षण, फायनान्स आणि रिटेल क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणि इनोव्हेशन दिसेल, नाविन्यपूर्णता दिसेल असंही मुकेश अंबानी यांनी नमूद केलं। आपलं लक्ष इनोव्हेशनवर असलं पाहिजे असं सांगतानाच त्यांनी कोरोनाच्या काळात रिलायन्स उद्योग समूहानं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे उत्तम कार्य केलं त्या संदर्भात सुद्धा गौरवोद्गार काढले। यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।